इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहणार आहोत आपण मार्गदर्शिकेचा बुद्धिमत्तेचा चॅप्टर 10वा चाललेला आहे. त्याच्यामध्ये पण 10.3 सराव संचातले आपले 8 एक्झाम्पल झाले. आजच्या पुढचे एक्झाम्पल झाले तर 9वा प्रश्न चालू करूयात. 9वा प्रश्न वाचते पहा, लक्ष द्या. मार्च महिन्याच्या 18 तारखेस सोमवार असल्यास त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही असं उत्तर आहे. नाही, प्रश्न नीट वाचून घ्यायचा. आता पहा, एक आपल्याला माहिती आहे ज्या तारखा 1, 2, 3 तारखेला जे वार असतात तेच 29, 30 आणि 31 ला असतात जर 31 चा महिना असेल तर. मग आता 18 आपण काढणार आहोत 1, 2, 3 तारखा आणि 1, 2, 3 तारखेला जे वार आलेले असतात ते 5 वेळा येतात. 1, 2, 3 तारखेला जे वार आलेले असतात ते 31 च्या महिन्यामध्ये 5 वेळा आलेले असतात. तर आपण 1, 2, 3 चे वार काढून घेऊ. आता 18 तून काय करायचं आपल्याला 7 वजा किती उरले 11. 11 तून पुन्हा 7 वजा केलं किती आले 11 तून 7 गेले 4. म्हणजे 4 तारखेला 18 ला कोणता वार होता सोमवार. 11 ला असणार आहे सोमवार, 4 ला असणार आहे सोमवार. मग 3 तारखेला असणार आहे रविवार, 2 ला आहे शनिवार आणि 1 ला येणार आहे शुक्रवार. हे तीनही वार 5 वेळा येणार आहेत. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार हे ऑप्शन सोडून उत्तर येणार आपलं गुरुवार. पुढचा प्रश्न, सविताचा 6वा वाढदिवस सोमवार दिनांक 17 मे 2004 रोजी झाला तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला. यातून आपलं 6 वर्ष मागे जायचे. म्हणजे ती जन्मली आहे 1998 ला. पहा कसं काढायचंय. 2004 ला 6वा वाढदिवस म्हणजे 2003 ला 5वा, 2002 ला 4था, 2001 ला येणार 3रा, 2000 ला येणार 2रा वाढदिवस, 1999 ला असेल पहिला वाढदिवस आणि जन्म तिचा झाला आहे 1998 ला जन्मली ती. ओके, आता काय करायचंय मागे आपला वार काढायचा आहे. सोमवार होता 2004 ला, इथे होता सोमवार. पण हे कोणतं वर्ष होतं, हे होतं लीप वर्ष. लीप वर्ष असल्यामुळे 2003 ला असणार आहे शनिवार. कारण इथे मे महिना आहे त्याने फेब्रुवारी ओलांडलाय त्यामुळे 2 वर्ष पुढे गेला असणार आहे. 2002 ला असणार आहे एक मागे शुक्रवार, 2001 ला येणार आहे गुरुवार, 2000 ला येणार आहे बुधवार. इथं पुन्हा असे इफेक्ट पडला असणार आहे लीप वर्षाचा. मग इथे येणार आहे सोमवार. याचा त्यांनी लीप वर्षाचा फेब्रुवारी क्रॉस केलेला म्हणून 2 दिवस पुढे गेले. आणि इथे येणार आहे रविवार. म्हणजेच सविताचा जन्मवार कोणता आलाय रविवार. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहतोय. 2010 साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी येईल. पहा, शिक्षक दिन नाही, प्रश्न नीट वाचा. शिक्षण दिन असतो 11 नोव्हेंबर आणि शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबर. तर आपल्याला त्याच वर्षी 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी वरून 11 नोव्हेंबरला त्याच वर्षी यायचे. आपल्याला एक माहिती आहे, काय माहिती आहे की जानेवारी आणि ऑक्टोबर हे महिने सारखे असतात. आपण शॉर्ट्स मध्ये टाकलेलं आहे जिओ, म्हणजे जानेवारी आणि ऑक्टोबर सारखे दिवसाचे महिने असतात. कॅलेंडरचे पानं सेम टू सेम असतात. मग आपण काय करू, जानेवारी वरून ऑक्टोबर घेऊन ऑक्टोबर वरून नोव्हेंबर पर्यंत येऊ. आता 26 जानेवारीला कोणता वार होत आहे मंगळवार. म्हणजेच आपण इथं ऑक्टोबर म्हणू शकतो कारण ऑक्टोबर आणि जानेवारी सारखे असतात. मग याच्यावरून काय 26, 27, 28, 29, 30 आणि 31. ऑक्टोबर कितीचा आहे पहा बरं. ऑक्टोबर कितीचा आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑक्टोबर 31 चा आहे. ऑक्टोबर कितीचा आहे 31 चा आहे. नीट लिहून घेते मी. आता पहा, मंगळवार इथं येणार आहे बुध, इथे येणार आहे गुरु, इथे येणार आहे शुक्र, इथं आला शनी आणि 31 ऑक्टोबरला आला आहे रविवार. मग 1 तारखेला नोव्हेंबर कोणता येणार आहे सोमवार. सोमवार नंतर 8 तारीख, 7 दिवस टप्पा पडला मी. पुन्हा 8 नोव्हेंबरला आला सोमवार. आणि आपलं 9, 10, 11, 9, 10, 11 मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. फायनली 11 नोव्हेंबरला आपला आला आहे गुरुवार. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न 12 प्रश्न चालला आपला. प्रसाद प्रमोद पेक्षा 405 दिवसांनी मोठा असून त्याचा जन्म
बुधवारी झालेला असेल तर प्रमोदचा जन्म कोणत्या वारी झाला असेल. काय करायचं आपण 405 ला 7 भागायचं. 7 का भागायचं तर 7-7च्या टप्प्यानी पुन्हा आपला पुढचा आठवडा येत असतो. भागिले 7, 7-5 35, खाली उरले 5, वरून घेतला 5चा 7-7 49, म्हणजे किती उरले तर 6. म्हणजे इथे कोणता वार होता, बुधवार होता. ओके, बुधवार होता. तिथून पुढे 6 दिवस मोजायचे. 1 2 3 4 5 6. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि उत्तरायण आहे मंगळवार. साहजिक होतं जर पुन्हा तिथं 7च उरले असते किंवा बाकी 0 उरली असती तर सेम दिवस रिपीट झाला असता. पुढचा प्रश्न. शरयू शारदापेक्षा 15 दिवसांनी लहान आहे. शर्मिला शारदापेक्षा 10 दिवसांनी मोठी आहे. जर स्वातंत्र्य दिनी शर्मिलाचा वाढदिवस येतो तर शरयूची जन्मतारीख कोणती. आता पहा, शरयू ही शारदापेक्षा 15 दिवसांनी लहान आहे. इथं आली शारदा, किती दिवसांनी आहे ती 15 दिवसांनी लहान आहे. शर्मिला शारदापेक्षा 10 दिवसांनी मोठी आहे. शर्मिला शारदापेक्षा 10 दिवसांनी मोठी आहे. किती दिवसांनी 10 दिवसांनी. स्वातंत्र्य दिनी शर्मिलाचा वाढदिवस येतो. स्वातंत्र्य दिनी शर्मिलाचा वाढदिवस येतो. मग स्वातंत्र्य दिन म्हणजे कधी आला तो 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट. शर्मिला ही 10 दिवसांनी, शर्मिला शारदापेक्षा 10 दिवसांनी मोठी आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय 10 दिवस याच्यामध्ये मिळवले की कोण येणार आहे. 25 ऑगस्टला आली. कोणाचा बर्थडे आला 25 ऑगस्टला, शारदाचा. आता यांच्यामध्ये काय, शरयू शारदापेक्षा लहान आहे. किती दिवसांनी 15. मग 15 पुन्हा मिळवायचे. पुढे पुढे असं नाही, लक्षात घ्या जी छोटी व्यक्ती असते तिचा वाढदिवस नंतर येत असतो. इथे उलट इथं कायम चुका होतात. इथं आलं 40 ऑगस्ट असतो का, नसतो. मग ऑगस्ट महिना कितीचा आहे 31चा. किती उरले मग इथं उरले 9 सप्टेंबर. 9 दिवस तो महिना पुढे जाणार आहे. 9 दिवसांनी उत्तर आलं 9 सप्टेंबर. फक्त लक्षात घ्या, लहान म्हटलं की दिवस पुढे जातात. वजा नाही करायचं, मिळवत राहायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका इमारतीचे बांधकाम 20 सप्टेंबरला सुरू होऊन त्याच वर्षीच्या डिसेंबर 26ला पूर्ण झाले तर त्या कामाचा प्रारंभीचा दिवस गुरुवार असेल. म्हणजे 20 सप्टेंबरला गुरुवार होता असं म्हणणे त्यांचा. शेवटचा दिवस कोणता, 26 डिसेंबरला कोणता. पहा, तुम्ही जर सगळे शॉर्ट्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये मी एक सांगितलं, SD साधं वर्ष असो किंवा लीप वर्ष असो, सप्टेंबर आणि डिसेंबरची कॅलेंडरची पानं सारखी असतात, जशीच्या तशी असतात. म्हणजे सोलो डान्स सप्टेंबर आणि डिसेंबरचे पानं सारखी आहेत. मग आपल्याला फक्त करायचं तर 6 दिवस पुढे मोजायचे. 7 दिवस मोजलं पुन्हा गुरुवार येणार आहे. 6 दिवस 1 दिवस कमी, उत्तर येणार आहे बुधवार. पहा, 21, 22, 23, 24, 25, 26. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. हाताने मोजलं तरी चालेल, प्रत्येक वेळी करायची गरज नाही. आपण स्कॉलरशिपला आहोत, स्पीड वाढतो त्यामुळे. पुढचा प्रश्न झाला आपला. अक्षय अथर्वपेक्षा 5 दिवसांनी मोठा आहे. अक्षय हा मोठा आहे अथर्वपेक्षा. किती दिवसांनी 5. अथर्व मनीषपेक्षा 27 दिवसांनी लहान आहे. अथर्व मनीषपेक्षा 27 दिवसांनी लहान आहे. मनीषचा जन्म क्रांती दिनी झाला. आता मनीष क्रांती दिनी झाला म्हणजे कधी झालाय 9 ऑगस्टला. 9 ऑगस्टला हे पाठ करायचे आपल्याला. 9 ऑगस्टला क्रांती दिन असतो, 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन असतो, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. बरं, मनीष 9 ऑगस्टला झालाय. त्या दिवशी तर वारबीर काय दिलं नाही, तर फक्त आपल्याला काय खालचं पैकी सत्य असत्य काढायचे. मनीष वयाने सर्वात लहान आहे का, तसंच म्हणू शकतोय का आपण. कसं काय सांगू का, आता 9 ऑगस्टला झाला मनीष पेक्षा लहान आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण 27 दिवस ऍड केले तर किती येतील इथं 6 आणि 3 36 ऑगस्ट असतो का नाही. ऑगस्ट आपला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 31चा आहे. म्हणजे तो गेला आपला 5 सप्टेंबरला. हा आला 5 सप्टेंबरला. ठीक आहे.
अक्षयचा जन्म स्वातंत्र्यदिनी झालाय का? अजून अक्षय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट येणार नाही, कारण हा 5 सप्टेंबरच्या पुढे येणार, म्हणजे हा 10 सप्टेंबर येऊ शकतोय की नाही, का तो मोठा आहे? सॉरी, हा नाही, हा मोठा आहे ना, मग हा येणार आहे 31 ला येऊ शकतोय. बर, अथर्वचा जन्म शिक्षक दिनी झाला का? आपलं उत्तर आलंय, सगळे ऑप्शन पटकन वाचून घ्यायचे. अथर्व 5 सप्टेंबर, अथर्व 5 सप्टेंबर शिक्षक दिन. समज संपलं, तिसरं ऑप्शन येणार आहे आपलं. ठीक आहे, आज आपण पाहिले 10.3. पुढच्या लेक्चरमध्ये पाहू 10.4. तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पहा आणि लाईक करा.